पहिला बोटीत होतो कामाला मी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आहे 21 तारीख. मी चाललो आहे गणपतीपुळ्याला आणि एक माझा मित्र आहे तर तो येणार आहे माझ्याबरोबर. तर आजचा प्लॅन गणपतीपुळ्याचा जायचा अचानक झाला आहे. आता वाजलेत 11:30. तर बोललो जाऊन येऊया गणपतीपुळ्याला. आणि एक गणपतीपुळ्याचा पण प्लॅन आहे आणि एक रत्नागिरीमध्ये एक चांगलं ठिकाण आहे, म्हणजे ते पण तुम्हाला दाखवेल मी. आणि इथे माझी हिम्मी रेडी आहे. आणि तुम्हाला मी हेल्मेट नव्हतं दाखवलं माझं, तर हे हेल्मेट आहे माझं LS2 पायनियर का पिनियर काहीतरी नाव आहे त्याचं, पायनियरच वाटतं. LS2चं हेल्मेट आहे. थोडं कॉन्ट्रास्ट कलरमध्येच घेतलं मी, कारण थोडं असंच पाहिजे होतं मला. आणि हिम्मी रेडी आहे माझी. आणि सकाळी पूजा झाली गाडीची. आज लक्ष्मीपूजन आहे, तर मग लक्ष्मीला हार वगैरे घालून सगळं रेडी आहे, त्यामुळे थोडासा टाईम लागला. माथेरान टीचर चला, काय बोलतो? मस्त. हॅपी दिवाळी. लबन सेम टू यू. हॅपी दिवाळी. चल निघूया आता. बसला मोरया. पहिला कधी दिवाळी असते. तेच तर. चालते का? मग गावा साईडला मजा आहे ही गाडी घेऊन. जाऊन देणार आहे काय?
आपण संगमेश्वरच्या पुढे आहे आणि काय व्ह्यू आहे यार. रोडच्या साईडला अशी झाडं एवढी भारी दिसतात आणि हे खराब रोड. हो वाव. मला वाटतं माझा मित्र घाबरणार आहे. मी असा नेतो त्याला खड्ड्यातून. आलो आपण. खतरनाक. पकडलं.
कायकिंग. कोणती झाडे बोललास रे हे? खारवूड. मँग्रोज. मँग्रोज म्हणा बघा. चालक, होडी चालक सुमित चव्हाण. अरे थांब 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 थांब. काढलेत. पहिला बोटीत होतो कामाला मी. यायला अख्खा मीच आणलाय तुला आता येताना. आता कुठे आतमध्ये जायला जागाच नाही. आहेत ना जेवढी जागा त्याच्यातून फिरायला जागा नाही. आता पाणी खाली आलं ना सर्व. माझं हे कधी तिकडे जाता येतं? पाणी भरलेलं असेल ते त्यांनी. ओके, त्याच टायमाला जाऊ शकतो. ते छोट्या छोट्या वाट आहेत का? बघितलं असेल तर मँग्रोज मधला आतला बघितला असेल. हो, आतलाच बघितला. हां, मग तो जरा तुम्ही एक तासभर अगोदर असत ना तर जाऊन आला असतं. नमस्कार, माझं नाव सान्वी निलेश गजने. आपले जे आहे पर्यटक स्थळ हे ते आपले रत्नागिरीमध्ये नाचणे नारायणमळी ह्या गावात आहे. तसं आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये एकूण 20 प्रजाती आहेत. त्यापैकी आपल्या इथे रत्नागिरीमध्ये 14 प्रजाती आहेत मँग्रोजच्या आणि आपल्या नाचणे ह्या गावामध्ये 11 प्रजाती आढळतात. त्यापैकी एक म्हणायला गेले तर सोनेरीशिया अल्बा. सोनेरीशिया अल्बा म्हणजे पांढरी चिप्पी. ती कशी आपल्या भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती आपल्या इथे सहजपणे आढळते आणि ते आपलं राष्ट्रीय कांदळवन वृक्षसुद्धा आहे. आणि दुसरं म्हटलं तर असं ही बघा, ही झुपक्याप्रमाणे दिसते ना, ही बघा ही झुपक्याप्रमाणे आहे. ही आहे रायझोफोरा मिक्रोनाटा याला. आणि आपण मराठीमध्ये बोललो तर कांदळ. कांदळ. हां, आणि ते त्याचे मुळं दिसतात तुम्हाला खाली पारंपरिक. बरोबर. त्याला आधारमुळं आहेत. ही त्याला आधारमुळं बोलली जातात. आधारमुळं का बोलली जातात? कारण की या दलदलयुक्त भागामध्ये ती तग धरून राहू शकतात झाडं. जर मूळ असेल तर वादळी वारं असेल तर तेव्हा ती मोडून पडू शकतात. पण म्हणून त्याला ती आधार देतात. तसं आता ही तुम्हाला उभी अशी मुळं दिसत आहेत ना, त्या समोर आहे ना ती वर, हां 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 हां, ही त्या झाडाची मुळं आहेत. आणि ती आपल्या बाकीचे झाडं असतं, आंबा असतो बघा, जसं त्याची कशी आपली वरती दिसतात मुळं, बरोबर, खाली येतात सरळ मुळं असतात त्याची. आणि ह्याची कशी पेन्सिलीसारखी असतात. पेन्सिलसारखी. आणि ह्याच्यावर जे डॉट असतात म्हणजे चित्र असतात ना, ते त्यांना श्वास घेण्यासाठी असतात. तर भरती होतीच्या वेळी ती झाडं श्वास घेऊ शकतात. त्याच्यामुळे ती वरच्या आणि विरुद्ध दिशेला असतात त्या झाडांपासून. मेन म्हणजे ही गोष्ट काय माहिती आहे झाडांची एक मेन आहे, तर आपल्या बॉर्डरवरती सोल्जर्स असतात. सोल्जर. हां, तसे आपलं ते संरक्षण करत असतात. तशी ही झाडं पण आपल्यासाठी त्याचप्रमाणे आहेत. म्हणजे जेव्हा वादळी वारे असतात ना, त्यापासून हे आपल्याला संरक्षण करतात. बरोबर. आणि त्यांची तीव्रता कमी करतात. परत त्या खाडीमध्ये जी माती आहे, हे मातीसुद्धा ती वाहून जाऊ देत नाहीत. किती पाणी भरतीला असलं तरी पण ती वाहून जाऊ देत नाही. ती माती घट्ट धरून राहतात. त्या झाडांमध्ये अजून एक मेन गोष्ट आहे म्हणजे कशी माहिती आहे, बाकीचं कसं जसं आंबा आपण खाल्ला की त्याची जी बी असते ती आपण खाल्ली की मग ती रुजून येते, बरोबर. नंतर त्याला पालवी फुटते खाली, मुळं फुटतात, पालवी येते, बरोबर. तसं ह्या झाडांचं नाही. त्याचं फळसुद्धा झाडावर येतं, फूलसुद्धा झाडावर येतं आणि त्याचं रोपसुद्धा झाडावर येतं. हे कधीपासून म्हणजे चालू झालं याबद्दल? चालू झालं आता याला झाली 1 वर्ष झाली पूर्ण. आणि पर्यटकांचा पण तसा प्रतिसाद एवढा भरपूर आहे ना की जवळजवळ 5,000 जास्त आमचे पर्यटक झालेत. लोकांना कसं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आवडतात. हो, जास्त करून. इकडे येण्याचा टायमिंग सकाळी 7 वाजता चालू होतं आणि संध्याकाळी 6 पर्यंत. हो. आणि हे आपल्या रत्नागिरीपासून किती आतमध्ये आहे? तरी रत्नागिरी 6 किलोमीटर ना?
जरी तुम्हाला म्हणजे संपर्क वगैरे साधायचा असेल तर हां. आपल्या इंस्टाग्रामला पेज आहे हां मँग्रू म्हणजे मँग्रूचं हां काजळी मँग्रू टुरिझम म्हणून, आणि गुगलला सुद्धा पेज आहे आपलं काजळी मँग्रू टुरिझम. त्याच्यावर तुम्हाला आमचा संपर्क म्हणजे साधायचा असेल त्यावर नंबरसुद्धा आहे, तर अजून तुम्ही येऊ शकता. धन्यवाद. मस्त ताईने माहिती सांगितली. आणि ह्याचा काय यूज होतो हे ड्रम वगैरे? हे आहेत ना, हे आपले शिंदाणे असतात बघा, हां. शिंदाणे म्हणतात त्याला, असे मोठे असते वाकांडे म्हणून होतात, हां हिरव्या रंगाचे असतात मोठे, तर त्याचं ते आहे, तर त्याला हे केलेलं होतं. म्हणजे हे भरतीला घेऊन जाता का आतमध्ये? नाही नाही, हे काय असतं त्याचे जे बिया असतात ना, म्हणजे बीजाणं भेटतं त्यांचं असं. ओके ओके हां हां हां. बिजाने बेटा मला वाटलं. हा प्रकल्प होता हा, हां 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 तो आता कसा आता बंद आहे सध्या. ओके मला वाटलं बोटसारखं आहे त्याला पण घेऊन नाही, जातं नाही, ते. ओके ओके ओके